जनहित की खबर, जहां आम नागरिकों की समस्याओं को एक ही मंच पर सुलझाने के उद्देश्य से प्रशासन ने एक सराहनीय पहल की है। गोंदिया शहर के टीबी टोली ग्राउंड में छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर का भव्य आयोजन किया गया। इस शिविर में राज्य के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्य रूप से उपस्थित रहे। इस दौरान हजारों नागरिकों को एक ही छत के नीचे विभिन्न सरकारी योजनाओं का लाभ प्रदान किया गया। साथ ही लोगों की शिकायतें सुनकर उनका तत्काल निराकरण करने का प्रयास भी किया गया। कार्यक्रम में बोलते हुए महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने गोंदिया में आयोजित इस शिविर को महाराष्ट्र का सबसे उत्कृष्ट और प्रभावी शिविर बताया। महाराजस्व अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यामध्ये आमचे आमदार श्री विनोद अग्रवाल, श्री विजय रांगडाले, संजय पुराम यांच्या वतीने आणि खास करून विनोद अग्रवालजीने पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी आणि संपूर्ण टीम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि टीम, पोलीस अधीक्षक आणि टीम यांनी बसून या शिबिराच्या माध्यमातून 25,000 परिवारांना 48 योजनेचा लाभ या अभियानामध्ये देण्याचा निर्णय आज केला। मी या शिबिराला जेव्हा आलो तेव्हा महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम हे शिबिर या ठिकाणी करण्यात आलं आणि या शिबिराच्या माध्यमातून या जनतेला संपूर्ण सेवा देण्याचं काम केला। माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार जे आमचं सरकार आहे, या माध्यमातून गतिमान सरकार, लोकाभिमुख सरकार, पारदर्शी सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे। मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे आणि जनतेला सर्व योजनेचा लाभ मिळवून देणे ही जबाबदारी प्रशासन आणि सरकारची आहे, ते आम्ही पूर्ण करतो आहे। आज मला आनंद आहे, आमच्या महसूल विभाग आणि सर्व विभाग मिळून आज जवळपास श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुकास्तरीय मेळावा या ठिकाणी घेण्यात आला होता आणि जवळपास 10,000 लोकांना प्रत्यक्ष लाभ या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे आणि यावर्षी आम्ही टार्गेट केलेलं आहे की यावर्षी कमीत कमी 25,000 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांना प्रत्यक्ष लाभ आम्ही देणार आहोत। जवळपास 7,000 लोकांना शहरी भागामध्ये सुद्धा आम्ही पट्टे वाटप करणार आहोत। 5,000 लोकांना या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये वाटप झालेले आहेत। अजून अनेक लोक शिल्लक आहेत, अजून बहुत साऱ्या योजनांचे लाभ आहेत। या सर्व योजना मिळून यावर्षी 25,000चा शिखर आम्ही गाठणार आहोत आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिबिर अभियान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि याची दखलसुद्धा माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे शिबिर सर्व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावे याकरता ते सुद्धा पुढाकार घेणार आहेत। त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे ते आज आले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही शासन प्रत्यक्ष लोकांच्या घरी जाऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि 10,000 लोकांना आज लाभ देत आहोत। गोंदिया या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर तालुकास्तरीय या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे या ठिकाणी उपस्थित होते। तसेच प्रमुख अतिथीमध्ये सन्माननीय राज्यसभा खासदार श्री प्रफुल्लजी पटेल, गोंदिया विधानसभाचे आमदार श्री विनोदजी अग्रवाल, तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री विजयजी रांगडाले, तसेच आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री संजयजी पुराम, तसेच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया तालुक्याचा हा तालुकास्तरीय शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। या शिबिराचा केंद्रबिंदू म्हणजे आपण ग्रामीण भागातील 4,190 इतक्या लाभार्थ्यांना आपण पट्टे वाटपाचं काम, बहुधा हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पट्टे वाटप एका दिवसातलं एका तालुक्याचं आहे। तर हा आमचा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता। सोबतच मागच्या वर्षभरामध्ये महसूल विभागाने जे शासन निर्णय घेतले महत्त्वाचे, त्या अंतर्गत येणारे जे लाभार्थी आहेत, विशेष करून तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा, वन टाईम
जो प्रीमियम भरायचा आहे नेट टॅक्सचा त्याचे लाभार्थी वर्ग 2 वर्ग 1 विदर्भातली जे भूमिधारी जमिनी आहेत त्या लाभार्थ्यांना सातबारा दुरुस्त करून वाटप करणे, कलम 155 अंतर्गत लोक अदालतीच्या माध्यमातून सातबारा दुरुस्त करून त्या त्यांचं वाटप करणे, सिंधी समाजाचे पट्टे वाटप करणे, तसेच शहरातील जवळपास 100 लाभार्थ्यांना देखील पट्टे वाटपाचं काम आज या शिबिराच्या माध्यमातून झालेलं आहे. ओम की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें